मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात आरटीओने नियम बदलले, 1 जून पासून होणार नवे नियम लागू, भरावा लागेल 25,000चा दंड। याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, मोठी बातमी, आरटीओने नियम बदलले, 1 जून पासून होणार लागू, भरावा लागेल 25,000चा दंड। तर पहा मित्रांनो, नवी दिल्ली लोकशाही न्यूज नेटवर्क वाहनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे। आरटीओने नियमांमध्ये मोठे बदल केले असून दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार। हे नवीन वाहतूक नियम 1 जून पासून लागू होत आहेत। सरकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ 1 जून 2024 पासून नवीन वाहन नियम जारी करणार आहे। नवीन नियमानुसार 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना, वेगात गाडी चालवणाऱ्यांना 25,000पर्यंत दंड भरावा लागू शकतो। वेगाने गाडी चालवली तर 1,000 ते 2,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। जर एखाद्याने परवानाशिवाय वाहन चालवले तर 500 रुपये दंड भरावा लागणार आहे। हेल्मेट न घातल्यास 100 रुपये दंड भरावा लागेल आणि सीट बेल्ट न लावल्यास 100 रुपये दंड भरावा लागेल। तर पहा मित्रांनो, येथे नवीन नियम काय सांगितले आहे ते, जर तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी वयातच वाहन चालवले तर तुमचा परवाना रद्द होईल आणि तुम्हाला 25 वर्षापर्यंत नवीन परवाना मिळणार नाही। तर मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन काढणे सोपे झाले आहे। आता आरटीओमध्ये आपल्याला चाचणी द्यावी लागणार नाही। सरकारने या प्रक्रियेला सोपे बनवले आहे। आता 1 जून पासून ड्रायव्हिंग लायसन टेस्टसाठी आणखी एक पर्याय असणार आहे। 1 जून पासून तुम्ही सरकारद्वारे मान्यताप्राप्त विशेष संस्थेतही ड्रायव्हिंग टेस्ट देऊ शकता। जर तुम्ही लायसन्स काढणार असाल तर हा पर्याय घेऊ शकता। त्यामुळे आता लायसन्स काढणे सोपे झाले आहे। तर मित्रांनो, आता 16व्या वर्षी लायसन्सविषयी नियम पहा। 16व्या वर्षीही मिळणार लायसन्स। जर एखाद्या व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते। पण 50 सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचा परवाना वयाच्या 16व्या वर्षीही मिळू शकतो। मात्र हा परवाना 18 वर्ष पूर्ण झाल्यावर अपडेट करावा लागेल। ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता प्राप्त झाल्यापासून 20 वर्ष आहे। तुमचे लायसन्स 10 वर्षांनी अपडेट करावे लागेल आणि नंतर 40 वयानंतर 5 वर्षांनी अपडेट करावे लागेल। त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यावर त्याच दिवशी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आरटीओमध्ये जावे लागेल। तर पहा मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स काढणे आता फार सोपे झाले आहे आणि 16व्या वर्षीही तुम्हाला लायसन्स मिळणार आहे। तर मित्रांनो, हे सर्व नियम 1 जून पासून लागू होणार आहे। नाहीतर तुम्हाला 25,000 रुपयाचा दंड कशा प्रकारे भरावा लागणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशाच प्रकारचे सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला यापुढेही या चॅनलवर पाहायला मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।